लाडकी बहीण गेली खड्ड्यात, आम्हाला पाणी द्या. आता गेले 1.5 महिना इकडे कोणी फिरकलेलं नाही की 3 वेळा फक्त पाणी आलं, 3 वेळा. नगरसेवकांच्या दारात पाणी 24 तास वाहतं. त्यांना द्यायला तुम्हाला पाणी आहे आणि आम्हाला द्यायला पाणी नाही. लाडकी बहीण म्हणून हे आम्हाला बिना पाण्याचं मारायचं चाललेलं आहे. ज्यांना आम्ही या वृत्तील्या लोकांनी मतदान करून निवडून दिलं ते काही फिरकायला तिकडे तयार नाहीत. तर आम्हाला पाणी हे सुरळीत करून द्यावं, नाही तर आम्ही सरळ रास्ता रोको करणार. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरच्या नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आलेली आहे. मी सध्या आर.के. नगर परिसरामध्ये आहे आणि इथल्या नागरिकांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात. कारण त्यांच्याकडे मला वाटते 4-5 दिवस काहीतरी पाणी आलं, 8 दिवस झालेलं पाणी आलेलं नाही. मला सांगा काय इथल्या पाण्याची परिस्थिती आहे? आज गेले 1.5 महिना झालं आमच्या पाचगावातील आर.के. नगर आणि अनेक सोसायट्या आणि अनेक कॉलन्या यामध्ये समाविष्ट आहेत. या गावांना 1.5 महिना झालं 8 ते 10-15 दिवसातून फक्त एकदा पाणी, ते पण 15-20 मिनिटांसाठी पाणी मिळते. लोकांना प्यायला तरी पाणी द्या अशी आज सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. कारण गेले 40 वर्ष झालं, 40 वर्षामध्ये कधीही इतका मोठा प्रॉब्लेम झाला नाही. आज ह्या समस्येला इतकं भेडसावत आहे. आम्ही अनेक ठिकाणी आज जल अभियंत्यांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे, अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहे. तरी सुद्धा अजून त्यांनी त्या गोष्टीची कोणत्याही पद्धतीची दखल घेतली नाही. बघतो, करतो आणि देतो अशी म्हणत आहेत. प्यायला तरी पाणी द्या असं सांगण्याची वेळ आज या प्रशासनाला सांगण्यात त्याची वेळ आलेली आहे. खरं तर महिलांची खूप अडचण होते पाणी नसल्यामुळं. काय अशी परिस्थिती काय आली? कारण पावसाळा असताना देखील पाणी मिळत नाही तुम्हाला? पहिला आहे ना, आम्हाला कळंबवाडीचं पाणी येत होतं 2 वर्षापासून, तर काही प्रॉब्लेम नव्हता. आता काय कसलं इलेक्शन झालं म्हणतात आहे, तेव्हापासून आमचे हे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. 15 दिवसातून फक्त 3 वेळा पाणी आलेलं आहे आणि फक्त 20 मिनिटं आलेलं आहे. आणि काल आम्ही फक्त ज्या अधिकाऱ्याकडे गेलो होतो ते आम्हाला बिलाचं कारण सांगतात. आम्हाला एवढे पैसे भरायचे, तेवढे कोटी भरायचे. तो तुमचा प्रश्न आहे. आमच्याकडून तर आम्ही पैसे तुम्हाला देतोच, मग आम्हाला पाण्या वाचून तुम्ही का वंचित ठेवलेला आहे? अक्षरशः प्यायला पाणी नाही सर. आम्ही टँकर तरी किती घेणार? मध्यमवर्गीय माणूस काय करणार? गरीब लोक गरीबागत राहतो, श्रीमंत लोक श्रीमंतासारखं राहतो. मध्यमवर्गीय माणूस काय केलं पाहिजे? ना त्याला धड गरीबागत राहतायत ना श्रीमंतागत राहतायत. अक्षरशः आता आम्हाला नाकी नळ आलेला. आणि आमच्या घरात मेन म्हणजे कमवतं माणूस कोणी नाहीये. माझे मिस्टर झाले रिटायर, माझा मुलगा आहे 14 वर्षाचा. तर आम्हाला पाणी हे सुरळीत करून द्यावं, नाही तर आम्ही सरळ रास्ता रोको करणार. काय झालं? काय अडचण काय? किती दिवस पाणी नाही सांगा? आठवड्यातनं एकदा येतं किंवा 10 दिवसातनं एकदा येतं. काय, आणि तेही येतंय कसं, इतकं बारीक येतं. काय, त्यामुळे प्रेशर नाही आणि वेळेनुसार नाही. हा, आणि इतरकडे सुभाषनगरला पंपिंगचं नाव सांगतात, पण तिथं सुभाषनगरला 5-5 तास पाणी असतं. नगरसेवकांच्या दारात पाणी 24 तास वाहतं. त्यांना द्यायला तुम्हाला पाणी आहे आणि आम्हाला द्यायला पाणी नाही. आम्ही बिलं भरतो, वेळेवर बिलं भरतो. काय, सगळं व्यवस्थित करू. आणि टँकरवाले ह्याच्यातनं टँकरवाले 600 रुपये सांगतात. कसं परवडणार आपल्याला? आठवड्यातनं एक घेऊन नाही परवडत. सरळ बोलतात आहे की आम्ही ग्रामीण भागातून वरूनच ऑर्डर आलेलं आहे की आम्ही पाणी सोडणार नाही. ग्रामीण भागात काय माणसं राहत नाहीयेत का? शहरी भागातच माणसं राहतात का? हे कुठलं न्याय चाललेलं आहे? आजपर्यंत 30-40 वर्षामध्ये कधीच असं घडलेलं नाही. पहिली वेळ आहे की आम्ही घरातल्या बायका असं अक्षरशः रस्त्यावर आलेलो आहे बोलण्यासाठी. वयस्कर लोकांची देखील खूप अडचण होते कारण पाणी नाही आहे घरात. आम्ही माझं वय 72 आहे आता. याबरोबर मी आता घागीर बोंबलत फिरायचं काय? ज्यांना आम्ही या वृत्तील्या लोकांनी मतदान करून निवडून दिलं ते काही फिरकायला तिकडे तयार नाहीत. 2-2 वर्ष तुम्ही इकडे येत नाही. लोकांच्या समस्या काय ते बघत नाहीत, काही नाही. काय करायचं लोकांनी? मी स्पेसिफिक तुम्हाला नावं घेतो. या आमचे जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे पोवालकर, ही माणसं दिवस रात्र राबतात आमच्याकरता, माहित आहे? आणि आम्ही हक्काने त्यांच्याकडे येतो. काय, ज्यांना तुम्ही शिक्का मारून दिलं निवडून, कुठेही ती लोक काय करायला? ती लोक 5-5 वर्ष सुद्धा नाही. काय झालं? 5 वर्ष फिरकत सुद्धा नाहीयेत. फक्त इलेक्शनच्या मतदानाच्या वेळेला फक्त येतात, नमस्कार करतात आणि आम्ही तुमचे प्रॉब्लेम मिटवतो. पण कुठला पाण्याचा प्रश्न प्रॉब्लेम आहे तो मिटवण्याकरता कोणी इकडे फिरकत सुद्धा नाही. आता गेले 1.5 महिना इकडे कोणी फिरकलेलं नाही की 3 वेळा फक्त पाणी आलं, 3 वेळा 1.5 महिन्यातून. तर आपण लाडकी बहीण नको, लाडकी बहीण गेली खड्ड्यात, आम्हाला पाणी द्या. तुमचं लाडकी बहीण तुमच्या जवळच ठेवा. लाडकी बहीण म्हणून हे आम्हाला बिना पाण्याचं मारायचं चाललेलं आहे. तुम्ही माणसं देत नाही,
8 दिवस खड्डा करून ठेवलेला असतोय. जे बिचारा पाणी सोडणार म्हणतोय मला माणसं दिलं मी तर काय करू. बरोबर आहे त्याचं. मी इतकं जर तुमचं दुर्लक्ष असेल ना काय तर एकदा निकाल लागून टाका. आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही. मग इकडच्या लोकांनी तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही हे ठरवता येईल. मग बघितलं प्रचंड संताप आहे तो नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय. कारण ऐन पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी मिळत नाही. महिन्यातून 2 ते 3 जास्तीत जास्त 4 वेळा या ठिकाणी पाणी येतंय. आणि असं असताना वयस्कर माणसांना म्हणजे महिन्यातून 3 वेळा या ठिकाणी पाणी येतंय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी आता पावसाळ्यामध्ये नेमकं आम्ही काय करायचं अशा पद्धतीचा संतप्त सवाल या ठिकाणी केलेला आहे. जर आम्हाला पाणी वेळेत मिळालं नाही तर या ठिकाणी मोठ्या आंदोलन करणार, रस्ता रोको आंदोलन करणार अशा पद्धतीचा इशारा देखील दिला आहे. कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.